12 12 तास एनर्जी जनरेशनचं काम करतो. टीव्ही जर का बंद पडली तर मग त्या ठिकाणी तुम्हाला चार्जिंगच लागेल. मल्टिपल यूज या ड्रोनचा होणार आहेत. किस्से कहानियां विद भिंगारी आर्ट. नमस्कार, मी प्राध्यापक संदीप खंडागे, प्राचार्य श्रेयस पॉलिटेक्निक. आज आमच्या इथे तक्षयंत्र 2026 या स्टेट लेवल टेक्निकल कॉम्पिटिशनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या तक्षयंत्र 2026च्या नावाचं वैशिष्ट्य असं आहे की हे आधुनिक आणि पारंपरिक या दोन्ही शब्दांचं कॉम्बिनेशन आहे. तक्षयंत्र हा एक संस्कृत शब्द आहे ज्याला आपण आधुनिकतेसोबत जोडतो आहोत आणि त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे ज्या काही कॉम्पिटिशन आहेत त्याला आपल्या भारतीय इतिहासातला सुद्धा एक जोड आपण या निमित्ताने देतो आहोत. साधारणतः 6 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण ह्या कॉम्पिटिशन ठेवलेले आहेत. याच्यामध्ये प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, विद्यार्थ्यांमध्ये जे काही कल्पना असतात, त्यांच्या डोक्यात ज्या काही आयडियाज असतात त्या त्यांच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्या येतात. बरेचसे प्रोजेक्ट्स हे आम्ही म्हणजे त्या विद्यार्थी पुढे त्याच्यात आयडियाज, इनोव्हेटिव्ह आयडिया माध्यमातून त्या रिअल टाईममध्ये आणण्यात सुद्धा आपण त्याचा उपयोग करतो. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठीचे बरेचसे प्रोजेक्ट इंजिनचे हे आमचे जे काही विद्यार्थी या ठिकाणी बनवत असतात आणि त्याचा युटिलायझेशन त्यांना रिअल टाइम यूजमध्ये सुद्धा होतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना क्विज कॉम्पिटिशन, पोस्टर कॉम्पिटिशन, एक इनोव्हेटिव्ह आयडियाज नावाचं सुद्धा आपण एक कॉम्पिटिशन या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत. त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेले आहेत. इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी ई कॅड कॉम्पिटिशन ठेवलेली आहेत आणि क्विज कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IT सेक्टरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना स्पेशली कॉम्प्युटर इंजिनिअरिंग संदर्भात क्विज कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आलेली आहेत. साधारणतः 600 पेक्षा जास्त विद्यार्थी या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत. विविध कॉलेजचे 15 कॉलेजेसचे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि अशा ह्या निसर्गरम्य परिसरात आजचा हा सोहळा आमचा पार पाडतो आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या सोहळ्याचे साक्षीदार व्हावेत. धन्यवाद. पण त्यांनाच विचारूया हे प्रोजेक्ट काय आहे आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यांनी काय या ठिकाणी साध्य केलेत ते आपण त्यांच्याशी विचारणार आहेत. नमस्कार, तुमचं नाव? Monica Dhage, and we are from MIT Chhatrapati Sambhajinagar, and our project name is automatic fault detection for AC distribution line. बेसिकली जे आपल्या AC डिस्ट्रीब्युशन लाईन असतात, कोणत्या तरी रिझनमुळे, समजा नॅचरल डिझास्टर किंवा मेकॅनिकली प्रॉब्लेममुळे त्या लाईन कट होतात. मग सध्याच्या कंडिशनमध्ये कसं आहे, एखादी लाईन कट झाली तर तिथल्या लोकल एरियामधल्या एका पर्सनकडून ऑथराइज पर्सनला सांगितलं जाते की आमची लाईन कट झाली. ते येणार, चेक करणार, मॅन्युअल इन्स्पेक्शन करणार, ज्यामध्ये खूप जास्त टाइम जातो. सो बेसिकली आम्ही असा मॉडेल तयार केला आहे ज्यामध्ये जेव्हा लाईन कट होणार तेव्हा विदिन सेकंड ऑटोमॅटिक फॉल्ट डिटेक्ट होणार आणि ऑथराइज पर्सनला मेसेज जाणार की फॉल्ट डिटेक्ट झालेला आहे. तर आता सध्याला ही जी काही तुम्ही सांगितलं आता की ऑटोमॅटिक फॉल्ट डिटेक्शन मेथड तुम्ही यासाठी हा प्रोजेक्ट बनवलाय, पण आज रोजी जर खरोखर आपल्या आजूबाजूला जर फॉल्ट झाला तर त्यासाठी आज काय कोणती पद्धत अस्तित्वात आहे सध्याला? बेसिकली सध्याची पद्धत मॅन्युअल इन्स्पेक्शन असते, ज्यामध्ये ते येणार, चेक करणार कोणती लोकेशन आहे, कोणत्या पोलवर फॉल्ट झालेला आहे, ज्यामध्ये खूप जास्त टाइम जातो. आपल्याला माहित आहे की इव्हन एखाद्या गावाकडची लाईट गेली, 12 12 तास लाईट जाते की मॅन्युअल इन्स्पेक्शन करण्यामध्ये. सो मग आमचा प्रोजेक्ट असा आहे की ज्यामध्ये ऑटोमॅटिक फॉल्ट पण डिटेक्ट होणार विदिन सेकंड आणि ऑथराइज पर्सनला लोकेशन पण सांगणार आहे की कुठं फॉल्ट झालेला. तर मित्रांनो बघा, यांनी हा जो प्रोजेक्ट बनवला आहे हा प्रोजेक्ट आहे ऑटोमॅटिक फॉल्ट डिटेक्शन इन AC लाईन. म्हणजे या ज्या तुम्ही AC लाईन डिस्ट्रीब्युशनच्या तारा बघतात त्या ठिकाणी जर त्या तुटल्या तर त्यानंतर ऑटोमॅटिकली या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्या मेन सेंटरला समजणार आहेत की फॉल्ट कुठे आलाय. आणि आजची जी पद्धत आहे त्या ठिकाणी मॅन्युअली डिटेक्शन करावं लागतं. कोणीतरी येऊन सांगतो की या ठिकाणी तार तुटली किंवा या ठिकाणी फॉल्ट झालाय, त्याच्यानंतरच त्यावरती उपाययोजना केल्या जातात. खूप सुंदर असे प्रोजेक्ट MIT कॉलेजने केले आहेत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एक टीम आली आहे, पुन्हा एक ग्रुप आला आहे CSMS कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचा. या ठिकाणी या विद्यार्थिनींनी खूप सुंदर प्रोजेक्ट केला आहे. त्यांनाच विचारूया हा प्रोजेक्ट काय आहे, काय सांगा? हा जे एनर्जी जनरेटर स्पीड ब्रेकर असा प्रोजेक्ट आहे. म्हणजे हा नॅशनल हायवेवरून सतत गाड्यांची वाहतूक चालू असते आणि सकाळी आपण बघतो सकाळ संध्याकाळ तिथे वाहतूक जास्त असते. तर हा स्पीड ब्रेकर आम्ही लावलेला आहे. तो एनर्जी जनरेशनचं काम करतो. आता याच्यावरून गाड्या जातील तेव्हा याच्या थ्रू एनर्जी जनरेट होईल. त्याच्यात आपण एनर्जी वेस्ट कशी जाणार नाही याचा वापर केलेला आहे. हा, तर आपण इथं बघू शकता की यांनी हा हायवे दाखवला आहे
नॅशनल हायवे असेल तो, आणि त्या ठिकाणी ज्या स्पीड ब्रेकर्स असतात त्या स्पीड ब्रेकरवरती त्यांनी त्यांचा प्रोजेक्ट या ठिकाणी इन्स्टॉल करणार आणि गाड्या त्या स्पीड ब्रेकरवरनी गेल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी एनर्जी स्टोअर होईल. अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट आहे. म्हणजेच येणाऱ्या जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या स्पीड ब्रेकरवरती ज्या आदळतात आणि त्या ठिकाणी ती एनर्जी जी वाया जाते ती वाया न जाऊ देता त्याचा उपयोग ते स्टोरेजसाठी करणार आहे, एनर्जीसाठी करणार आहेत. खूप सुंदर हा प्रोजेक्ट आहे. तुमच्या या प्रोजेक्टला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, आपण सर्व आलेलो आहोत श्रीयश कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक मध्ये. आपण बघू शकता या ठिकाणी संपूर्णपणे टेक्निकल वाइब्स तुम्हाला दिसतेत. आता पाठीमागे बघा, तक्षयंत्र हा एक टेक्निकल इव्हेंट श्रीयश कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक मध्ये या ठिकाणी आज ऑर्गनाईज केलेला आहे. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रोजेक्ट कॉम्पिटिशनसाठी इथं आलेले आहेत. तर आज आपण श्रीयश कॉलेजमधील विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजे प्रेसिडेंट यांना विचारणार आहोत की कुठल्या प्रकारे नियोजन तुम्ही केलंय आणि कुठले कुठले महाविद्यालय या ठिकाणी येत आहेत आणि कशा प्रकारची प्रोजेक्ट कॉम्पिटिशन आपण या ठिकाणी ऑर्गनाईज केली आहेत. नमस्कार. तर तू या ठिकाणी प्रेसिडेंट आहेस, बरोबर? हो. तर कुठले कुठले इव्हेंट्स आज आपण या टेक्निकल इव्हेंट दरम्यान ऑर्गनाईज केलेत, काय सांगशील? जसं की प्रोजेक्ट कॉम्पिटिशन असेल, पीपीटी प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, ई कॅट सारखे चॅलेंजेस, अशा काही वेगवेगळे क्विज कॉम्पिटिशन, अशा काही आम्ही कॉम्पिटिशन इथे ऑर्गनाईज केलेलं आहे. हा, याच्या मागचा जो उद्देश आहे की जसं की टेक्निकलमध्ये प्रोजेक्ट असतात हार्डवेअर बेस, सॉफ्टवेअर बेस किंवा हार्डवेअर सॉफ्टवेअर दोन्ही बेस असतात. तर असे काही प्रोजेक्ट कॉम्पिटिशनमध्ये असते. आणि बाकी पीपीटी प्रेझेंटेशनमध्ये लोकांनी म्हणजे सगळ्या मुलांनी आपले जे काही विचार केलेले मांडले त्या पीपीटी थ्रू ते त्यांना प्रेझेंट करतील. साधारणतः किती कॉलेजनी या ठिकाणी भाग घेतलाय? आपल्या महाराष्ट्रातील म्हणजे आता आपले जे जिल्हा आहेत, औरंगाबाद असो किंवा जालना वगैरे, कन्नड, बीड, असे वेगवेगळ्या कॉलेजमधून आलेले. जसे की आपल्या संभाजीनगरमधले इथे MIT कॉलेज, PS कॉलेज, छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट कॉलेज, असे वेगवेगळे कॉलेजांनी इथं. आता तुम्ही बघितलं की खूप छत्रपती संभाजीनगर या भागातील तसंच बीड, उस्मानाबाद आणि इतरही ठिकाणाहून अनेक महाविद्यालयांनी तक्षयंत्र या टेक्निकल इव्हेंटसाठी पार्टिसिपेट केलेत. आपण आता भेटणार आहोत या इव्हेंट्सचे मेन कॉर्डिनेटर्स गणेश काळे सर, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहेत. बघूया काय म्हणतात ते. नमस्कार सर. नमस्कार सर, हा जो तक्षयंत्र प्रोग्राम तुम्ही ऑर्गनाईज केला यामागचा काय आपला उद्देश होता? यामागचा उद्देश असा आहे की हे जे सर्व मुलं टेक्निकल असतात तर यामध्ये बरेच जण जॉबवरच डिपेंडेंट न राहता त्यांनी स्वतःचं स्टार्टअप, स्वतःच्या आयडियाज ह्या वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी रिप्रेझेंट करायच्या आणि याने त्यांचा कॉन्फिडन्स हाय होतो आणि स्वतःला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी, मार्केटमधील काय काय प्रॉब्लेम्स आहे त्याचे सोल्युशन्स, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स त्यांनी या ठिकाणी आपण म्हणजे त्या मुलांनी बनवून आणलेले आहेत. आणि ते प्रोजेक्ट्स आपल्या जे फर्स्ट इयर, सेकंड इयरचे विद्यार्थी त्यांना बघायलाही मिळतील. आणि जे थर्ड इयरचे विद्यार्थी त्यांनी इथं खूप चांगले चांगले प्रोजेक्ट्स इथं आणलेले आहेत जे मार्केट्समध्ये नवीन आहेत, काहींचे पेटर्न आहेत. असे प्रोजेक्ट्स इथं अवेलेबल झालेले आहेत की या प्रोजेक्ट्समुळे यांना स्वतःचं भविष्यामध्ये स्टार्टअप करता येईल. खूप सारे नवीन जे मार्केटमध्ये प्रॉब्लेम्स अवेलेबल होतात त्याचे सोल्युशन्स कसे काढता येईल आणि त्या आधारे आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी तक्षयंत्र 2026 ऑर्गनाईज केलंय, ज्याच्यातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना की खूप सारं नॉलेज मिळेल आणि स्वतःचे म्हणजे वेगवेगळे आयडियाज त्यांना इथं रिप्रेझेंट करता येत आहेत. सर, तर या टेक्निकल इव्हेंटमध्ये असे कुठले कुठले अजून आपण इव्हेंट ठेवलेले आहेत, काय सांगाल त्याबद्दल? टोटल आपण 6 इव्हेंट ठेवलेले आहेत आणि 6च्या 6 इव्हेंटसाठी वेगवेगळ्या प्रकारचे बक्षीस, ट्रॉफ्याज, खूप साऱ्या प्रकारचे वेगवेगळे बक्षीस त्यांना आपण देणार आहेत. त्यामध्ये क्यूज कॉम्पिटिशन आहे, आयडिया इनोव्हेशन आहे, टेक स्पार्क प्रोजेक्ट प्रेझेंटेशन आहे, त्यानंतर PPT प्रेझेंटेशन आहे, पोस्टर प्रेझेंटेशन आहे, ई कॅड चॅलेंज आहेत. असे 6 इव्हेंट आपण इथे ठेवलेले आहेत. त्याचे सर्वांचे 6 इव्हेंटमध्ये आपल्याला जवळपास 700 पर्यंत एंट्रीज मिळालेल्या आहेत आणि जवळपास 15-16 कॉलेजेस इथं आलेले आहे. बाहेर जिल्ह्यातून सुद्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षी चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि जे बाहेरून आले मी त्यांचं सर्वांचं तुमच्या माध्यमातून धन्यवाद देतो की त्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपले इथं स्वतः ते पार्टिसिपेंट झाले आणि खूप भरभरून या प्रोग्रामला प्रतिसाद मिळाला, जसं की तुम्ही पुढे बघणारच आहेत. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी खूप मौल्यवान या ठिकाणी माहिती दिली की तक्षयंत्र या टेक्निकल इव्हेंटमध्ये किती महाविद्यालय या ठिकाणी आलेले आहेत, पार्टिसिपेट केलेले आहेत, याबद्दल तुम्ही माहिती दिली आणि त्याचा फायदा जे ज्युनियर विद्यार्थी आहेत त्यांना कशा प्रकारे होणार आहेत याबद्दल सुद्धा तुम्ही माहिती दिली. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, आम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक छत्रपती संभाजीनगरवरून आहोत आणि आम्ही इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमधून आहोत. आम्ही इथे CNC प्लॉटर बनवला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण
आपल्याला जी इमेज ड्रॉ करायची आहे ती या इन्स्केप नावाच्या सॉफ्टवेअरमध्ये इम्पोर्ट करायची. त्यानंतर UJS नावाचं अजून एक सॉफ्टवेअर असतं, त्यामध्ये हे सगळे ऍक्सिस वगैरे सेट करायचे आणि त्यानंतर आपण इमेज ड्रॉ करू शकतो. कुठल्याही प्रकारची इमेज आपण या ठिकाणी ड्रॉ करू शकतो की त्याला काही नियम आहेत की अशीच ड्रॉइंग पाहिजे, त्याच प्रकारची पाहिजे, म्हणजे 2D कुठलीही ड्रॉइंग आपण या ठिकाणी प्लॉट करू शकतो. कुठली पण. अजून काय सांगाल या संदर्भात? आपण वर्किंग सांगतो मी याची. आपण इथे जो इमेज अपलोड करतो ती जी कोड्स मध्ये कन्वर्ट होती. हा मेन ब्रेन आहे पूर्ण आपल्या मशीनचा, याला आर्डिनो बोलतात. आणि या आर्डिनो मध्ये जसे जी कोड्स आले की ते आर्डिनो या जेवढ्या मोटर्स लावले त्या अकॉर्डिंगली आपण ते मोटर्स मूव्ह करायला सुरुवात होतात. एक्स अँड वाय ऍक्सिस इथं मेन ऍक्सिस असतं त्याचे. इथं 3 ऍक्सिस आहे, एक्स वाय आणि झेड ऍक्सिस. एक्स ऍक्सिस होरिझॉन्टलला आहे, वाय ऍक्सिस स्ट्रेटला आहे आणि झेड ऍक्सिस पेन अप अँड डाऊन करण्यासाठी. मी या ठिकाणी तुम्हाला जर माझी इमेज दिली, माझा फोटो दिला, तर या ठिकाणी माझी ड्रॉइंग या ठिकाणी होईल? हो, तुमची एकदम ॲक्युरेटली आपण ड्रॉइंग काढू शकतो इथं. नक्कीच खूप सुंदर हा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला आणि तुमच्या या प्रोजेक्टला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आता हे जे प्रोजेक्ट तुम्हाला दिसतंय या ठिकाणी, या गाड्या दिसत आहेत, रिक्षा दिसते या ठिकाणी, तर यांचं हे जे आहे हे प्रोजेक्ट काय आहे हे आपण त्यांनाच विचारूया. या प्रोजेक्टचं नाव काय आहे आणि हे काय काम करतं हे सांगा. सर, ह्या प्रोजेक्टचं नाव EV चार्जिंग व्हॅन मॉडेल आहे. हे आपण ॲप थ्रू ऑपरेट करू शकतो. सपोज करा, अगर एखाद्या ठिकाणी बंद रस्त्यावरती किंवा गावाकडच्या एरियामध्ये जर का तुम्ही EVनी जात आहे आणि तुमची EV जर का बंद पडली, तर मग त्या ठिकाणी तुम्हाला चार्जिंगच लागल. तर मग अशा ठिकाणी कस्टमर एका ॲप थ्रू आम्हाला रिक्वेस्ट पाठवून की आमची EV ह्या ठिकाणी बंद पडली आहे, तर मग तो त्याचं लोकेशन, नाव, नंबर सगळं पाठवून आणि आमची EV त्या ठिकाणी जाईल आणि ती व्हॅन चार्ज करून देईल किंवा जी काही तुमची 2 व्हीलर 3 व्हीलर जी काही असेल ना EV ती चार्ज करून देईल. या ठिकाणी आपण बघू शकता यांचं जे प्रोजेक्ट आहे हे EV चार्जिंग थ्रू दी ॲप. म्हणजे जर या ठिकाणी तुम्हाला ह्या EV गाड्या दिसत आहेत, ही गाडी जर एखाद्या रिमोट ठिकाणी किंवा ग्रामीण भागामध्ये जर बंद पडली चार्जिंग अभावी, तर या ठिकाणी त्या ॲपच्या माध्यमातून त्यांच्या सेंटरला कळवतील की आमची व्हेकल या ठिकाणी चार्जिंग नसल्या कारणानं बंद पडलीत, आणि त्यांना तो मेसेज मिळाल्यानंतर त्यांची टीम त्या ठिकाणी येणार आणि ती व्हेकल जी आहे ती चार्ज करून देणार. अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट आहे. अजून काय सांगाल या प्रोजेक्ट संदर्भात? आणि ज्या ठिकाणी तुमची चार्जिंग संपली त्या ठिकाणी त्यासाठी आम्ही एक ॲप बनवलेलं आहे, ग्रीन एनर्जी EV चार्जिंग. त्या ॲपमधून आपण म्हणजे नाव, मोबाईल नंबर, चार्जिंग किती आहे आणि लोकेशन सेंड करू शकतो. आता मला एक सांगा, समजा एखाद्या खेडगाव आहेत, ग्रामीण भाग आहेत, त्या ठिकाणी गाडी जर चार्ज अभावी बंद पडली, तर तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायला किती वेळ लागेल? सर, नियरेस्ट आपण ठेवणार आहे ना, असे खूप सारे स्टेशन्स ठेवू आणि जे नियरेस्ट असेल ती लवकरात लवकर तिथं पोहोचेल आणि कस्टमर मेसेज करू शकतो की त्यांना किती लवकर गरज आहे, तर मग त्या हिशोबाने ती लवकर जाईल. ते सांगताय की बरेचसे त्यांचे सेंटर्स त्या ठिकाणी असणार आहेत आणि नियर बाय कुठला ना कुठलं सेंटर त्या व्हेकलच्या आसपास असणारे असं त्यांचं म्हणणं आहे. या प्रोजेक्टला श्रेयस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपण आहोत श्रेयस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकमध्ये. या ठिकाणी वेगवेगळ्या कॉलेजेसनी भाग घेतले आहेत आणि त्यांचे प्रोजेक्ट्स ते या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. आता आपण बघणार आहोत गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक छत्रपती संभाजीनगर या ग्रुपने कुठल्या प्रकारचं प्रोजेक्ट या ठिकाणी केलंय, त्यांनाच आपण विचारूया. कुठला प्रोजेक्ट आहे तुमचं? सर, इंडस्ट्रियल पॅरामीटर मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग विथ द हेल्प ऑफ लोरा मॉड्यूल, लॉंग रेंज मॉड्यूल. हा, थोडक्यात या प्रोजेक्ट संदर्भात काय सांगता येईल तुम्हाला? तर या प्रोजेक्टमध्ये सर याच्याबद्दल आम्हाला सांगण्यात येईल की या प्रोजेक्टमध्ये आपण आपला जो ओनर राहतो, इंडस्ट्रीचा जो ओनर असतो तो आपण तो त्याच्या ऑपरेटिंग स्टेशनवरती बसून इंडस्ट्रीमधले जे पॅरामीटर असतात लाईक टेम्परेचर, ह्युमिडिटी सगळं डिस्प्लेवरती बघू शकतो. म्हणजे इंडस्ट्रीमधले जे पॅरामीटर आहे लाईक ह्युमिडिटी, टेम्परेचर तो घरी बसल्या बसल्या बघू शकतो. तो सर, याच्यात आपण सगळ्यात आधी यात आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलेले आहे. जो लेफ्ट पार्ट आहे तो आपला सेंडिंग एंड आहे म्हणजे इंडस्ट्री आहे, आणि जो राईट पार्ट आहे तो आपला रिसिव्हिंग एंड म्हणजे होम आहे. या पार्टमध्ये आपण पूर्ण इंडस्ट्रीचे पूर्ण कंपोनेंट्स वगैरे दाखवलेले आहे. यात आपण सगळ्यात आधी 2 ट्रान्सफॉर्मर दाखवलेले आहे. त्यानंतर एक मायक्रो कंट्रोलर यूज केलेले आहे. त्यानंतर हे जे इंडिकेटिंग लाईट्स आहे ते आपले ओव्हर व्होल्टेज, अंडर व्होल्टेज त्याचे दाखवत आहे. यांनी या ठिकाणी सांगितलंय की या ठिकाणी यांनी जे प्रोजेक्ट बनवले आहेत ते इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅरामीटर्स असतात, जसं टेम्परेचर, प्रेशर, ह्युमिडिटी या प्रकारचे जे पॅरामीटर्स आहेत हे या ठिकाणी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून डायरेक्टली ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या ऑफिसमध्ये बसून त्यांचा ओनर जो असेल
तो बघू शकतो. म्हणजेच ऑटोमॅटिकली टेम्परेचर, ह्युमिडिटी, प्रेशर यासारखे जे पॅरामीटर्स आहेत ते त्या ठिकाणी कंट्रोलही करू शकता आणि मॉनिटर पण करू शकता. बरोबर. अशा प्रकारचं खूप सुंदर प्रोजेक्ट गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक छत्रपती संभाजीनगर यांनी बनवलेत. त्यांना या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. CSMS कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक या ठिकाणाहून हा ग्रुप आलेला आहे, ही टीम आली आहे आणि यांचं प्रोजेक्ट काय आहे ते आपण बघणार आहेत, त्यांनाच आपण विचारणार आहेत. तुमच्या प्रोजेक्ट विषयी थोडीशी माहिती सांगा. काय सांगा? हे आमचं प्रोजेक्ट इलेक्ट्रिसिटी जनरेट करते युजिंग स्टेअर केस. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रेशर देता तेव्हा ते इलेक्ट्रिसिटी जनरेट करेल युजिंग DC मोटर. म्हणजे आमचे फ्युचर प्लॅन्स असे की जसे आपण ही जी मोटर आहे DC मोटर, ती इलेक्ट्रिसिटी जशी जनरेट करेल तशी ती बॅटरीमध्ये ट्रान्सफर करेल. मग आपण इलेक्ट्रिसिटी वापरू शकतो ती. आणि आता हे जे प्रोजेक्ट आहे प्रेशरनुसार इलेक्ट्रिसिटी जनरेट करते. तर या ठिकाणी यांचं जे प्रोजेक्ट आहे ते इलेक्ट्रिसिटी जनरेशन फ्रॉम स्टेअर केस युजिंग DC मोटर अशा प्रकारचं यांचं हे प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये बघू शकता की जसे आपला जिना असतो, जिन्याच्या ठिकाणी आपण हे वापरायचं, स्टेअर केस आपण त्याला म्हणतो. या ठिकाणी आपण जर पाय ठेवला तर अशा प्रकारे या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल आणि ती DC मोटर थ्रू तयार होईल. आणि त्यांचं म्हणणं आहे की ती आपण स्टोअर करणार बॅटरीमध्ये स्टोअर करणार आणि त्याचा उपयोग भविष्यामध्ये आपण जेव्हा गरज पडेल स्ट्रीट लाईटसाठी असेल त्या ठिकाणी करू शकतो. अत्यंत सुंदर आणि एनर्जी कन्झर्वेशनचा हा एक चांगला प्रोजेक्ट आहे. त्यांनाही आमच्या श्रेयस प्रतिष्ठानकडनं खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी आपण बघू शकता ड्रोन या ठिकाणी बनवलंय या विद्यार्थ्यांनी. तर आपण त्यांनाच विचारूया की कशा पद्धतीने हे प्रोजेक्ट काम करणार आहेत आणि याचं काय ऍप्लिकेशन असणार आहेत, त्यांना आपण विचारूया. आपण हे जे प्रोजेक्ट बनवले आहेत याचं नाव काय आहे आणि याचा उपयोग काय काय सांगाल? सर, आपण जे समोर आपल्या बघू शकतात हा एक युनिव्हर्सल मल्टीपर्पज ड्रोन आम्ही बनवण्याचा प्रयत्न केलाय. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की खूप सारे ड्रोन्स अवेलेबल आहे मार्केटमध्ये, मात्र वेगळ्या वेगळ्या पर्पजसाठी वेगळे वेगळे ड्रोन, जसे ऍग्रिकल्चरसाठी वेगळे, डिलिव्हरीसाठी वेगळे. हा ड्रोन कशासाठी वापरणार आपण? हा, तर हा एकच ड्रोन आपण जसं आपण ट्रॅक्टर वापरतो सर, ट्रॅक्टर एक सिंगल बॉडी असते इंजिनची आणि मागे इक्विपमेंट चेंज करतो, तसं आपण याला बनवण्याचा ट्राय केलेला आहे. जसं डिलिव्हरीचं पण सिस्टम आपण याच्यात मल्टिपल ड्रोन आहे समजा. हो, शॉर्टकट मध्ये. हो. आणि त्याच्याच बरोबर हा फ्रेम जो डिझायनिंग आहे, आपण मार्केटचे प्रोडक्ट न वापरता स्वतः कसे प्रोडक्ट बनवू शकतो याच्यावर एक आपण फोकस करतोय सर. अच्छा, म्हणजे हा जो ड्रोन आहे ह्या ड्रोन मध्ये तुम्ही मल्टिपल यूज याचा करू शकता. हो सर. समजा मला शेतीमध्ये याला उपयोग करायचा, शेतीमध्ये पण करू हो सर, करू शकतो. शकतो. मला जर याला कॅमेरा जोडायचा मी याला कॅमेरा हो, जोडून तुमचा स्मार्टफोन पण जोडू शकतो. हो सर. म्हणजे मल्टिपल यूज या ड्रोनचा होणार आहेत. वेगवेगळ्या कामासाठी आपण एकच ड्रोन या ठिकाणी वापरू शकतो. अशा प्रकारचं यांचं प्रोजेक्ट आहे. कोणतं कॉलेज सर आपलं? सर, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक छत्रपती संभाजीनगर. अच्छा. आपले ग्रुप मेंबर्स किती त्याच्यामध्ये? सर, सध्याला तर मी एकटाच आहे सर, सोलो करतोय सर. तुम्ही एकट्याने केलंय? हो सर. आम्हाला हा ड्रोन तुम्ही उडून दाखवू शकता? हो सर, नक्की सर. आपण नक्की याला उडवून दाखवणार आहे. डेमॉन्स्ट्रेशन साठी मी डिलिव्हरीचं सिस्टम आणलेलं आहे, तर आपण नक्की याला उडवणार आहे सर. नक्कीच मित्रांनो, आता आपण याचा डेमो बघणार आहेत. हा ड्रोन आपल्याला, हा जो विद्यार्थी आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक छत्रपती संभाजीनगरचा, हा ड्रोनचं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे, प्रॅक्टिकली हा उडून दाखवणार आहेत. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक छत्रपती संभाजीनगरचा हा विद्यार्थी. बेटा तुमचं नाव काय? सागर बोंबले सर. सागर बोंबले या विद्यार्थ्याने खूप मोठं धाडस केलंय आणि एक मल्टीपर्पज असा हा ड्रोन बनवलाय. म्हणजे आपण साधारणतः ड्रोन बघतो की जो ज्याच्यातून आपण शूटिंग करू शकतो, किंवा असा ड्रोन आपण बघतो की जो शेतीमध्ये फवारणीसाठी कामाला येतो. परंतु हा जो ड्रोन आहे हा मल्टीपर्पज ड्रोन आहे. याचे अनेक उपयोग आहेत, याचे अनेक फायदे आहेत. तर तेच आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि हा ड्रोन आपण प्रत्यक्षात उडून बघणार आहोत. काय काय सेटअप करावं लागतं सुरुवातीला आपल्याला? सुरुवातीला आपल्याला कॅलिब्रेशन होईपर्यंत 10 ते 15 मिनिटं सेकंद वेट करावं लागतो फक्त. कॅलिब्रेशन झाले की आपण याला टेक ऑफ करू शकतो. प्री आर्म टेस्ट वगैरे घ्यावं लागतं. चालेल, लगेचच आता हे टेकअप होणार आहेत. आपण बघूया कशा पद्धतीने टेकअप करतात. या ठिकाणी ड्रोन सुरू झालेला आहे. आता वरती उडताना आपल्याला ड्रोन दिसतोय आणि त्याची स्टॅबिलिटी ते दाखवतायत की एकाच ठिकाणी तो स्थिर पण होतोय. पाडण्याची तरी ट्राय करतोय सर, तरी पण ड्रोन आपला खाली कधीच क्रॅश होणार नाहीये सर. अच्छा, क्रॅश होणार नाही? नाही सर. आणि टार्गेटला तो हिट होण्यापासून कसं वाचवायचं आपण त्याला? सर, अल्ट्रासोनिक सेन्सर युज केलेले सर त्याच्यामध्ये आपण. तो टार्गेट जवळ आला की त्याची लोकेशन चेंज करून घेतो टार्गेटच्या नुसार. अच्छा. म्हणजे जाणीवपूर्वक याला कोणी हिट करण्याचा प्रयत्न केला तर तो पडू शकतो का? नाही सर, नाही पडणार सर. तो स्वतःला बॅलन्स करून घ्यायला. हे जे फुलं आहेत याच्यामधले, हे फुलं आपण आता सरांच्या किंवा त्या दिसतंय आपल्याला बोर्ड, त्याच्यावरती आपण टाकू शकतो? हो सर, लगेच सर. थोडस वरती घ्या
आणि त्यानंतर या ठिकाणी पुष्पवृष्टी होणार आहे आणि जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी ड्रोनचं प्रात्यक्षिक आपण बघतोय. या ड्रोनच्या माध्यमातून इथं पुष्पवृष्टी करण्यात आली होती. न पडण्याचं काय कारण आहे काय? सर स्टेबिलिटी आपण जायरोस्कोप ॲक्सिलोमीटर असे वेगवेगळे सेन्सर यूज केलेले आहेत. त्याच्यामुळे ड्रोन पडण्याची आपली धोकाच नाहीये सर आपल्याला. ते सांगताय या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं टेक्निकली याला स्ट्रॉंग केलेलं आहे, त्यामुळं हे ड्रोन पडू शकत नाही. अत्यंत स्टेबल असं हे ड्रोन आहेत. किती हाईट पर्यंत जाऊ शकते? हा सर 1 किलोमीटर पर्यंत हाईटवर जाऊ शकतो सर आरामात. पण आपली DGCA चे जे रूल आहे 120 मीटरच्या वर आपण फ्लाय नाही करू शकत असं. हा DGCAच्या आपण नाही घेऊन जाऊ शकणार आहे. DGCAच्या रूलनुसार 120 मीटर पर्यंत आपण जाऊ शकतो. हो सर. तसं तर हा ड्रोन आपला 1 किलोमीटर पर्यंत हो जातो. 1 किलोमीटर पर्यंत हाईटवर जाऊ शकतो. नक्कीच खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी प्रात्यक्षिक आपल्याला यांनी करून दाखवलंय. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक छत्रपती संभाजीनगरचा हा विद्यार्थी आपण बघू शकता. जवळपास 3rd फ्लोअरच्या उंचीवरती हा ड्रोन आहे. 3ऱ्या फ्लोअरच्या उंचीपर्यंत हा ड्रोन गेलेला आहे आणि हा मल्टीपर्पज ड्रोन आहे. या ड्रोनच्या माध्यमातून आपण अनेक उपयोग या ड्रोनचे करू शकतो. जसं की आपण यातून शूटिंग पण करू शकतो. तर असा हा मल्टीपर्पज ड्रोन छत्रपती संभाजीनगर मध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक छत्रपती संभाजीनगरचा हा जो विद्यार्थी यांनी बनवलेला आहे. श्रेयश प्रतिष्ठान श्रेयश कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक मध्ये या ड्रोनचं सुंदर असं प्रात्यक्षिक या ठिकाणी झालेलं आहे. तक्षयंत्र 2026 हा टेक्निकल इव्हेंट या कॅम्पसमध्ये खूप सुंदर पद्धतीने आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि प्रमुख पाहुणे सारंगजी कुलकर्णी. नमस्कार सर. नमस्कार, माझं नाव सारंग कुलकर्णी आणि मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की ह्या श्रेयश इंजिनिअरिंग कॉलेजमधून ह्या कॅम्पसमध्ये मी 7 वर्ष एज्युकेशन घेतलेलं आहे. 3 वर्ष डिप्लोमा, 3 वर्ष इंजिनिअरिंगमध्ये आणि त्यानंतर मला 10 वर्षानंतर मला पुन्हा कॉलेजनी आमंत्रित केलं आहे. त्याच्यामुळे मला खूप आनंद होत आहे. सारंगजी कुलकर्णी याच महाविद्यालयातील माजी विद्यार्थी आहेत. याच कॉलेजमधनं त्यांनी डिप्लोमाही केला, डिग्री इथं पासआउट झालेत आणि आज रोजी जपानमधली एका नामांकित कंपनीत तेथे काम करतायत. आणि आज आपलं भाग्य म्हणजे या तक्षयंत्र कार्यक्रमासाठी ते प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेत. तर त्यांनी आज आपला जो प्रोग्राम आहे या संदर्भात काय ऑब्झर्वेशन केलेत, त्यांची काय प्रतिक्रिया आहेत हे आपल्याला 1-2 मिनिटं सांगतील. श्रेयश कॉलेजमध्ये विविध प्रकारचे इव्हेंट कॉलेज स्टाफ मॅनेज करत असतो आणि ते चांगल्या प्रकारे ते हँडल पण करतात. मी दरवर्षी त्यांचे पोस्ट बघत असतो आणि ह्या वर्षी 2026 मध्ये तक्षयंत्र 2026 त्यांनी सक्सेसफुली मॅनेजमेंट पेटंट केला आहे आणि बऱ्याच कॉलेजला आमंत्रित करून त्यांचे मुले सुद्धा त्यांचा प्रोजेक्ट इथे घेऊन आलेले आहेत आणि त्यांना जज करण्यासाठी काही लोक म्हणजे जे सिनियर मेंबर आहेत ते त्यांना प्रॉपरली जज करतीलच. पण मी त्यांचा एक्झॅक्ट ऑब्झर्वेशन करताना त्यांच्यातले जे म्हणजे फक्त त्यांना जास्त एक्सपिरियन्स, मुलांना जास्त एक्सपिरियन्स नसताना पण त्यांनी खूप हायर लेवलचे प्रोजेक्ट हँडल केलेले आहेत. त्या टेक्निकली मोठमोठे ड्रोन असू द्यात किंवा फार्मास्युटिकल कंपन्यांबद्दलचं काही टेक्नॉलॉजीमध्ये काही इव्हेंट करू शकतो का, त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी इन्व्हेन्शन करून दाखवलेलं आहे. आणि यामध्ये विविध प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी वापरले आहे. AI वापरलं आहे. रिमोटली त्यांना त्या मशीनला कसं हँडल करता येईल आणि माणसांचं जीवन कसं अत्याधुनिक आणि कमीत कमी वेळेमध्ये कसं त्यांना जास्तीत जास्त काम करता येईल याबद्दल त्यांनी चांगले प्रोजेक्ट केलेले आहेत. ते बघून मला खूप आनंद झाला आहे. नक्की सर. मला तुम्हाला अजून असं विचारायचं की तुम्ही जपानमध्ये तिथं काम करतायत, तर जपानमधली जी एज्युकेशन सिस्टम आहे तिथलं जे कॉलेज तुम्ही बघितले असतील, तिथले विद्यार्थी तुम्ही बघितले असतील, टेक्निकल विद्यार्थी सुद्धा तुम्ही बघितले असतील, तर तिथल्या आणि इथल्या आपल्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा त्यांच्या मेंटॅलिटीमध्ये टेक्निकल शिक्षणासंदर्भात तुम्हाला काय ऑब्झर्वेशन वाटतं, काय फरक वाटतो, काय सांगाल तुम्ही? टेक्निकल शिक्षणासंदर्भात जर तिथले मुलं बघितलं तर त्यांना विविध प्रकारचे त्यांच्याकडे फॅसिलिटी असतात आणि आपण तसं प्रत्येक देशाला एकमेकांच्या देशासोबत कम्पेअर करू शकत नाहीत, कारण प्रत्येकाची फील्ड वेगवेगळी असते. आता मोस्ट ऑफ दी आपल्याला कंपन्या माहिती आहे ज्या इंडियामध्ये पण आहेत, जसे सुझुकी आहे, यामाहा आहे, निसान आहे, टोयोटा आहे, हे सगळ्या जापनीज कंपन्या आहेत. तिकडचं तंत्रज्ञान आपण इकडं वापरतो. तर तिकडं इंजिनिअरिंगच्या जे आता जसं माझं ऑब्झर्वेशन आहे, तिकडच्या कंपन्यांमध्ये मोस्ट ऑफ दी भारतीयच लोक तिकडे जास्त काम करतात आणि आपल्याकडच्याच लोकांची जी टेक्निकल जे यूज होतात म्हणजे आपलेच लोक तिकडे जाऊन टेक्निकली यूज करतात, फक्त तिकडच्या कंपन्यांचं नाव जास्त झालेलं आहे.
कारण त्या मोठमोठ्या त्यांचं मोठमोठी मार्केटिंग करतात, ब्रँडिंग करतात, पण इनसाईडला काम करणारे लोक हे भारतीयच असतात. त्याच्यामुळे असं काही नाही की प्रत्येकाचं टेक्निकल एज्युकेशन वेगवेगळं आहे. प्रत्येकाला शिक्षणाचा आधी म्हणजे शिक्षण सारखंच मिळू शकतं. आता तर यूट्यूब, ऑनलाईन, गुगलमुळे सगळीकडे शिक्षण सेम झालेलं आहे. त्यामुळं आपण असं कम्पेअर करू शकत नाही की त्यांचं शिक्षण वेगळं आणि आपलं शिक्षण वेगळं, आणि ते शिक्षण आपण कोणत्याही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून घेऊ शकतो. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की त्यांची शिक्षण पद्धती आपली शिक्षण पद्धती जवळपास सारखीच आहेत. त्यात काही जास्त फरक तुम्हाला जाणवत नाही. आपल्यासारखेच विद्यार्थी तिथे पण आहेत. परंतु तुम्ही आता काही उदाहरणं सांगितली, जशी सुझुकी, टोयोटो अशा अनेक जपानीज कार कंपन्या आहेत किंवा अनेक कंपन्या आहेत. तर ह्या आज रोजी खूप मोठ्या स्तरावर गेलेल्या दिसत आहेत. खूप मोठ्या पातळीवर त्यांचं प्रोग्रेस झालेला दिसतोय. तसा आपल्याकडे इतकं झालेलं नाहीये. त्यामागचं काय कारण आहे, काय सांगाल? त्यामागचं कारण एकतर ते जास्त मार्केटिंग करतात, त्याच्यामुळे आपल्याला त्यांचे जे नाव आहे ते जास्त तोंडपाठ आहेत. आपल्याकडे पण आता गव्हर्नमेंट आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना सपोर्ट करते, तुम्ही नवीन नवीन कंपन्या स्थापन करा. लेडीजसाठी पण बरेचसे ऑप्शन दिलेले आहेत, पण ते त्यांनी लवकर चालू केल्यामुळे त्यांच्या कंपन्या जास्त मोठ्या दिसतात. आता इन फ्युचरमध्ये आपल्या भारतीय कंपन्या पण लवकरच मोठमोठ्या कंपन्या सुरू होतील. मला अजून असं विचारायचं की त्यांच्या कामाची जी पद्धत आहे, तुम्ही तिथं काम करतायत, नोकरीला आहात, आणि आपल्याकडच्या कामाची पद्धत याच्यामध्ये काही तफावत वाटते का तुम्हाला? काही फरक वाटतो का? काय सांगाल? कामाची पद्धत म्हणजे जे त्यांना जो पर्टिक्युलर वेळ दिला असतो ऑफिसचा किंवा कोणतंही काम करण्यासाठी, ते एवढं मन लावून काम करतात की 9 ते 6 वेळेत 9 ते 6 पूर्ण मन लावून काम करतात. पण मग 6 नंतर ते पूर्ण त्यांच्या फॅमिलीला वेळ देतात. पण आपल्याकडं तसं होत नाही की कुणाला आपले सिनियर लोक असते त्यांना घाबरून ते 6 नंतर पण काम करतात, कधी 12 तास काम होते. पण तिकडे त्यांना त्यांचं माझं माणुसकी म्हणून फक्त त्यांच्याकडून 9 ते 6च काम करून घेतलं जातं. त्यांना त्याचा प्रॉपर मोबदला मिळतो. पण आपल्याकडचे लोक आपल्याला जास्त पैसा पाहिजे, ओव्हर टाईम पाहिजे, त्याच्यामुळे जास्त काम करतात आणि मेंटली पण थकून जातात आणि शारीरिक पण थकून जातात. ते इतकं मन लावून काम करतात, संपूर्णपणे डेडिकेटेड होऊन काम करतात. यामागचं काहीतरी कारण असलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही तिथं काम करतायत. आता जसं मी त्यांच्या जे सिनियर, माझ्यापेक्षा सिनियर लोक आहेत, त्यांच्याशी पण आमचं डिस्कशन होत असते. तर ते असं म्हणतात की आमच्याकडं जे काही काम आहे, एक तर त्यांच्याकडे जपानमध्ये मॅनपॉवर कमी आहे आणि ते त्यांचं किती व्यक्ती मोठा असू द्या, आता ते जर 60 वर्षांचा रिटायर झाला तर त्यांच्याकडे मॅनपॉवर कमी असल्यामुळे ते स्वतःच लोक टेबल पुसणार, प्रॉपरली वॉशिंग, त्यांच्या ऑफिसची पण वॉशिंग तेच करणार, क्लिनिंग करणार. पण त्यांना असं त्याची लाज वाटत नाही. तर त्याची लाज वाटत नसल्यामुळे त्यांना कितीही काम द्या किंवा कितीही त्यांच्याकडून काम करून घ्या, त्यांना त्याचं काही वाईट वाटत नाही आणि त्यांना त्याची ती लहानपणापासून सवय झालेली आहे. तशी आपल्या इंडियन लोकांमध्ये त्याची मेंटली चेंज होण्यासाठी अजून थोडा वेळ लागू शकतो आणि ती होईल हळूहळू. नक्कीच. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तिथला जो अधिकारी असेल, तिथला जो वर्कर असेल किंवा कुणी काम करणारा व्यक्ती असेल, तो किती जरी मोठ्या पदावर असला तरी त्याला साफसफाई करायला, स्वच्छता ठेवायला कमीपणा वाटत नाही. छोट्यातले छोटे कामं तो करतो. ही तिथल्या आणि आपल्या मेंटॅलिटीतली फरक या ठिकाणी मला जाणवतो, असं तुमच्या बोलण्यातून मला जाणवलं. अजून तुम्हाला काय वाटतं की भारतातील ज्या काही गोष्टी आहेत त्यातली कुठल्या गोष्टी प्रकर्षाने आपण बदल केला पाहिजे, म्हणजे नक्कीच आपण सुद्धा जपानसारख्या प्रगतीकडे जाऊ शकू, असं काय आपण केलं पाहिजे? मला सध्याला एकच महत्त्वाची गोष्ट असं वाटते की सगळ्यात जास्त आपण जपानकडून एक गोष्ट शिकली पाहिजे की ती आहे क्लीननेस अँड नीटनेस. आपल्याकडं मान्य आपण एक शेतीप्रधान देश आहोत आणि जपानकडे जागा पण कमी आहे, आपल्याकडं आपला देश मोठा आहे. तर आपल्याकडे तेवढं लोकसंख्या जास्त असल्यामुळे आपल्याकडे क्लिनिंग होत नाही, किंवा बाहेर रस्त्यावर चालताना असू द्या किंवा ऑफिस सेक्शनमध्ये असू द्या, तिथं प्रत्येक गोष्टीमध्ये क्लीननेस खूप आहे आणि त्याच्यामुळे त्यांना त्याची काही म्हणजे असं त्यांना कुठलाही त्रास होत नाही किंवा त्यांना कशाची ॲलर्जी होत नाही. तर माझा सांगायचा मुद्दा एकच आहे की ते त्यांच्याकडे सगळ्यात जास्त स्वच्छता, क्लीननेस सगळ्यात जास्त आहे. ते आपल्या इंडियामध्ये पण तशी मेंटेन व्हायला पाहिजे. ते कोणत्याही कंट्रीमध्ये असू दे, क्लिनिंगनेस पाहिजे. नक्कीच. खूप चांगली माहिती या ठिकाणी कुलकर्णी सरांनी आपल्याला दिली आहे. आज आपले ते प्रमुख पाहुणेही होते आणि त्यासोबतच जपानमध्ये आणि आपल्यामध्ये कुठल्या गोष्टीची तफावत आहे आणि आपल्याला कसं जपानसारखं पुढं जाता येईल आणि आपल्याही विद्यार्थी जपानसारखे प्रगतिशील आपल्या राष्ट्राला घेऊन जातील, या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्याला कुलकर्णी सरांनी दिली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. नमस्कार. आपल्यासोबत आहेत श्रीयश MBA कॉलेजचे डायरेक्टर वानखेडे सर. ते सुद्धा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं की कशा पद्धतीने तक्षयंत्रमध्ये टेक्निकल इव्हेंट्स होत आहेत. तर आपण त्यांनाच विचारूया, या टेक्निकल इव्हेंटबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, काय सांगाल सर? धन्यवाद सर. मुळात माझ्या खूप खूप शुभेच्छा तक्षयंत्रसाठी. आणि मला असं कळालं की तक्षयंत्र गेल्या आज हे म्हणजे यंदाचं 6वं वर्ष आहे तक्षयंत्रचं, आणि जो उदंड प्रतिसाद मी विद्यार्थ्यांचा पाहिला आहे
तो खरंच खूप अभिमानाचा वाटतो आणि गौरवास्पद वाटतो की आजची ही पिढी म्हणजे ह्या तक्षंत्राला फक्त फेस्ट म्हणून बघत नाहीये, तर मला असं वाटतं की इट इज अ सेलिब्रेशन ऑफ इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी. मला असं वाटतं आज बाहेर फिरत असताना मी सगळे प्रोजेक्ट्स बघितले, वेगवेगळे कॉलेजेसमधले वेगवेगळे विद्यार्थी आपापले प्रोजेक्ट्स तर तिथे प्रेझेंटेशन देत आहेत. मग ते क्विज कॉम्पिटिशन्स असतील, काही टेक्नॉलॉजिकल प्रेझेंटेशन्स असतील किंवा त्यांचे काही प्रोजेक्ट्स असतील, तर अगदी म्हणता येईल की स्किल, इनोव्हेशन आणि यांचं खरं तर ही मांदियाळी मला असं म्हणायला हरकत नाही या सगळ्यांची. आत्ताच सरांनी आपल्याला सांगितलं की कशा पद्धतीने मुलांनी प्रोजेक्ट्स केलेत आणि कशा पद्धतीने ते प्रोजेक्ट्स समोर दाखवलेत सर्वांना. तर सर मला तुम्हाला अजून असं विचारायचं की अजून हे जे प्रोजेक्ट तुम्ही बघितलेत या प्रोजेक्ट संदर्भात अजून या मुलांनी अजून काय बदल करायला पाहिजे किंवा या संदर्भात तुमचं काय मत आहे अजून? मला तर वाटतं की सर आता जेवढे प्रोजेक्ट्स मी बघितले खरं तर त्यांनी इथं प्रेझेंट करण्यासाठी उपस्थिती दर्शवली याच्यातच मला असं वाटतं की दे हॅव अचीव्ड मोर दॅन 40%, 50%. नाव दे नीड द फर्दर सपोर्ट from their institutes, or maybe there should be a platform for them which will help them, which will boost their performance or boost their confidence, की जेणेकरून ते हे प्रोजेक्ट्सला आणखीन वरच्या पातळीवरती घेऊन जातील. असं जर का त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळाला किंवा एक सकारात्मक प्रोत्साहन दिलं तर मला असं नक्कीच वाटतं की सर हे जे प्रोजेक्ट्स आहेत मुलांनी प्रेझेंट केलेले ते आपल्या समाजासाठी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अत्यंत उपयोग असे ठरू शकतात. नक्कीच सर, खूप महत्त्वपूर्ण तुम्ही या ठिकाणी माहिती सांगितली. तसंच मला तुम्हाला हे विचारावं वाटलं की तुम्ही आता MBA म्हटल्यानंतर या ठिकाणी आपण मार्केटिंग म्हणतो, तर बरेचसे विद्यार्थी चांगला प्रोजेक्ट करतात पण त्याची मार्केटिंग त्यांना करता येत नाही. तर या संदर्भात तुम्हाला काय सांगता येईल की या विद्यार्थ्यांनी यांची मार्केटिंग करण्याची अजून कुठली पद्धत अवलंबली पाहिजे, काय सांगाल सर? मला असं वाटतं की सर या मुलांकडे प्रोजेक्ट्स आहेत आणि आज मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये असे बरेचसे बदल घडून आलेले आहेत, असे बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत जिथे त्यांनी हे प्रोजेक्ट प्रेझेंट केले पाहिजे. खरं तर तुम्ही यापूर्वी मला जो प्रश्न विचारला की या प्रोजेक्टला मोठ्या पातळीवर नेण्यासाठी काय करता येईल, तर आज शार्क टँक एक असा उपक्रम आहे किंवा असे अनेक उपक्रम आज देशामध्ये आहेत जिथे बरेचसे व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत ज्यांच्याकडे फंड्स आहेत आणि ते अक्षरशः शोधात आहेत एखाद्या अशा उपक्रमाचे की ज्याच्यामध्ये ते त्या कॉन्सेप्टला मोठ्या स्वरूपात किंवा मोठ्या पातळीवरती स्केलअप करू शकतात आणि त्याचा मोठा बेनिफिट करून देऊ शकतात. तर मला असं वाटतं की बरेचसे असे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्या या विद्यार्थ्यांना मार्केटिंगसाठी म्हणा किंवा तो प्रोजेक्ट लॉन्च करण्यासाठी म्हणा किंवा त्याला मोठ्या लेवलमध्ये नेण्यासाठी प्रत्यक्ष येणे ते सपोर्ट करू शकतात असं मला वाटतं. नक्कीच सरांनी खूप महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी दिली की कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट पुढच्या लेवलला घेऊन जायचा आहे आणि कशा प्रकारे त्यांना त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. सर, आपण या ठिकाणी आलात, प्रोजेक्ट बघितले आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं आणि आम्हाला या ठिकाणी बाईट दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.